नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीपाद नाईक स्वागत करतो तुमचं इलेक्ट्रिकल अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर बघा, महाट्रान्सको असिस्टंट टेक्निशियनसाठी आपण मार्स बूस्टर सिरीज जी लॉन्च केलेली आहे त्याचा पार्ट 5B आज मी शूट करतोय। पॉवर सिस्टीम बेसच हा पार्ट असेल। महत्त्वाचं जे पॉवर सिस्टीमसाठी तुमचं इम्पॉर्टंट आहे ते आता आपण सध्या डिस्कस करतोय। त्यामुळे पार्ट 5A तुम्ही पाहिला नसेल तर तो सगळ्यात आधी बघा, त्याच्या आधीचे पार्ट पण बघा, पण पार्ट 5A मस्ट आहे तुमच्यासाठी आणि नंतर हा पार्ट 5B तुम्ही बघा। तर आता पॉवर सिस्टीमचंच आपलं डिस्कशन चालू आहे। बघा, तुम्हाला मिनिमम क्लिअरन्स बिटवीन ट्रान्समिशन लाईन, कंडक्टर अँड ग्राउंड काय पाहिजे याचा एक चार्ट मी दिला होता, पण ॲज पर कोणत्या रूलनुसार ते चालतं हे पण तुम्हाला माहित पाहिजे। तर ॲज पर आई रूल 1956 सेक्शन 77 नुसार हे चालतं। तर याच्यामध्ये कसं आहे, लॉ काय सांगतो की क्लिअरन्स बिटवीन लोवेस्ट कंडक्टर ऑफ ट्रान्समिशन लाईन अँड ग्राउंड, म्हणजे जो सगळ्यात खालचा कंडक्टर आहे ट्रान्समिशन लाईन मधला त्याचा आणि ग्राउंड मधलं जे क्लिअरन्स आहे ते काय पाहिजे। तर आता त्याच्यामध्ये 3 सब पॉइंट्स येतात। त्यातला पहिला पॉइंट काय, ओव्हरहेड लाईन्स कंडक्टर इन्क्लुडिंग सर्व्हिस लाईन्स डू नॉट इरेक्ट अक्रॉस स्ट्रीट। तर बघा, याच्यातला पहिला जो आपला सब पॉइंट आहे, ओव्हरहेड लाईन कंडक्टर इन्क्लुडिंग सर्व्हिस लाईन्स डू नॉट इरेक्ट अक्रॉस स्ट्रीट्स ॲट हाईट लेस दॅन। तर याच्यात कसं आहे, लो आणि मिडियम व्होल्टेजसाठी आता अक्रॉस द स्ट्रीट म्हटलंय। अक्रॉस द स्ट्रीट म्हणजे स्ट्रीटवरती आपल्या गाड्या जातात, बरोबर। तर याच्या वरती जी लाईन आहे तर ती झाली त्याच्या अक्रॉस। तर त्याच्यामध्ये लो आणि मिडियम व्होल्टेजसाठी 5.8 मीटरचं डिस्टन्स तुम्हाला मेंटेन ठेवायचं आहे। हाय व्होल्टेजसाठी 6.1 मीटर आणि एक्स्ट्रा हाय व्होल्टेजसाठी पण 6.1 मीटर, ठीक आहे। आता याच्या खाली सेकंड सब पॉइंट काय येतो, ओव्हरहेड लाईन कंडक्टर्स इन्क्लुडिंग सर्व्हिस लाईन्स डू नॉट इरेक्टेड अलॉंग एनी स्ट्रीट ॲट हाईट लेस दॅन। आता याच्यात कसं आहे, अलॉंग एनी स्ट्रीट म्हटलंय म्हणजे स्ट्रीटच्या साईडला जो सर्व्हिस रोड असतो आपण म्हणू शकतो त्याच्यावरती। तर ह्या केसमध्ये लो आणि मिडियम व्होल्टेजसाठी 5.5 मीटर, हाय व्होल्टेजसाठी 5.8 मीटर आणि एक्स्ट्रा हाय व्होल्टेजसाठी 6.1 मीटर आणि अबो। म्हणजे सर्व्हिस रोडमध्ये थोडं आपण खाली घेतली लाईन तर फरक पडत नाही, पण आपल्या अक्रॉस द स्ट्रीट लाईन मात्र वरच पाहिजे, हे याच्यातून तुम्हाला दिसतंय। ह्या हिशोबाने, ह्या लॉजिकने तुम्ही ते 5.8 आणि 5.5 कसं आलं हे तुम्ही त्याच्यामध्ये जज करू शकता। आता तिसरा सब पॉइंट काय, लास्टवाला, की ओव्हरहेड लाईन कंडक्टर्स इन्क्लुडिंग सर्व्हिस लाईन डू नॉट इरेक्ट एल्सवेअर दॅन अलॉंग ऑर अक्रॉस एनी स्ट्रीट ॲट हाईट लेस दॅन। आता अक्रॉस द स्ट्रीट आणि अलॉंग द स्ट्रीट हे दोघी सोडून ह्याच्या व्यतिरिक्त दुसरीकडे कुठे लाईन तुम्ही इरेक्ट केली तर अशा ठिकाणी, म्हणजे साधे तुमचा रोडच्या वरती किंवा रोडच्या बाजूला सोडून दुसरीकडे कुठून तुमची लाईन जात असेल तर ह्या केसमध्ये लो, मिडियम आणि हाय व्होल्टेज लाईनसाठी जर का बेअर कंडक्टर असेल ना, बेअर कंडक्टर म्हणजे त्याला इन्सुलेशन नाहीये काहीच, तर असा कंडक्टर आहे 11 केव्हीचा, तर 4.6 मीटर पर्यंत त्याचं क्लिअरन्स पाहिजे। जर का तो इन्सुलेटेड असला कंडक्टर तर मग काही टेन्शन घ्यायची गरज नाही। मग लो, मिडियम आणि हाय व्होल्टेज लाईनसाठी अप टू अँड इन्क्लुडिंग 11 केव्ही 4 मीटरचा पाहिजे। 4 मीटरमध्ये सुद्धा तुमचं काम होईल। आणि हाय व्होल्टेज लाईन अबोव 11 केव्ही जर का असेल तर 5.2 मीटर पाहिजे। आणि EHV ट्रान्समिशन लाईन जर का जात असेल त्याच्यातून तर 5.2 प्लस 0.3 मीटर पर 33 केव्ही, म्हणजे 33 केव्ही जसे तुमचं ऍड होत जाईल तसं 0.3 मीटर तुम्हाला त्याच्यात वाढवत जावं लागेल। आणि त्या हिशोबाने तो चार्ट तुम्हाला मी मागच्या सेशनमध्ये जो दिला होता तो ह्या हिशोबानेच तुम्हाला डिझाईन करून दिला होता। पण ते कसं आलं हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर यासाठी मी हे घेतलं। आणि महत्वाचं कसं आहे की तुम्हाला अक्रॉस द स्ट्रीट, अलॉंग द स्ट्रीट अशा हिशोबाने विचारलं आणि त्याचं जनरल कन्सिडरेशन काय याच्यावर पण क्वेश्चन आलेला होता कधीतरी मागे, त्यामुळे मी हे तुम्हाला घेतलं। आता आपण पुढे मूव्ह करू, क्लासिफिकेशन ऑफ अंडरग्राउंड केबल, हे सुद्धा खूप महत्वाचं आहे। याच्यातून तुम्हाला मिनिमम एक क्वेश्चन एक्सपेक्टेड आहे, एक क्वेश्चन मिनिमम एक्सपेक्टेड आहे, ठीक आहे। तर याच्यामध्ये कसं आहे, लो टेन्शन केबल असेल तर अप टू 1 केव्ही पर्यंत तुम्ही यूज करू शकता। हाय टेन्शन केबल असेल तर अप टू 11 केव्ही पर्यंत तुम्ही यूज करू शकता। सुपर टेन्शन केबल असेल तर 20 केव्ही टू 33 केव्ही पर्यंत यूज करू शकता।
एक्स्ट्रा हाय टेन्शन केबल असेल तर 33 to 66 kV आणि एक्स्ट्रा सुपर व्होल्टेज केबल असेल तर बियॉन्ड 66 kV तुम्ही यूज करू शकता. तर हा चार्ट खूप महत्वाचा आहे. याच्यातून तुम्हाला काहीही येऊ शकतं पेपरमध्ये, तर तुम्हाला व्यवस्थित लक्षात राहायला पाहिजे. आता पुढचा चार्ट काय सजेस्ट करतोय, तर पुढचा चार्ट आपल्याला सांगतोय अर्थिंग आणि ग्राउंडिंग मध्ये काय फरक आहे. एकदम बेसिक आहे, येऊ शकतं पेपरमध्ये. तर याच्यात कसं आहे, अर्थिंग मध्ये आपल्याला माहिती आहे प्रोटेक्ट करतं ह्युमन बिईंग फ्रॉम इलेक्ट्रिक शॉक, बरोबर. पण ग्राउंडिंग काय करतं, सिस्टीमला प्रोटेक्ट करतं. ठीक आहे, तर प्रोटेक्ट्स एंटायर सिस्टीम फ्रॉम मल फंक्शनिंग. ठीक आहे. त्यानंतर अर्थिंगसाठी तुम्ही ग्रीन कलरची वायर जनरली यूज करतात. ग्राउंडिंगसाठी ब्लॅक किंवा ब्ल्यू कलरची वायर तुम्ही यूज करतात. त्यानंतर अर्थिंग जे आहे ते इट इज लोकेटेड अंडर अर्थ पीट बिटवीन इक्विपमेंट बॉडी अँड, ठीक आहे, इक्विपमेंट बॉडी आणि तुमचं, तर इक्विपमेंट बॉडी आणि ग्राउंड आहे इथे. ठीक आहे, हे इरेज झालेलं आहे. आणि ग्राउंडिंग मध्ये काय होईल, तर इट इज लोकेटेड बिटवीन न्यूट्रल ऑफ इक्विपमेंट बिंग यूज आणि ग्राउंड, याच्यामध्ये ते ग्राउंडिंग आहे. ठीक आहे. आता पुढचा चार्ट काय सांगतो, हा इतका महत्वाचा नाहीये, हा फक्त डोळ्याखालून जाऊ द्या की टाईप ऑफ कोल तुमचे जे आहे, तर अँथ्रासाइट हा सगळ्यात बेस्ट कोल आहे, एवढं तुम्हाला माहित पाहिजे. त्याचं कार्बन कंटेंट सगळ्यात जास्त आहे, 86 to 97% त्याचं कार्बन कंटेंट आहे आणि त्याची हायेस्ट कॅलरीफिक व्हॅल्यू त्याला असते. सगळ्यात जास्त याच्यावरती आलं तर येऊ शकतं. बाकी मग त्यानंतर तुम्हाला बिटुमिनस आहे, सब बिटुमिनस आहे, ठीक आहे, लिग्नाइट आहे. तर अशा पद्धतीचे कोल येतात. तर हा चार्ट एकदा फक्त डोळ्याखालून जाऊ द्या. आता महत्वाचा चार्ट आहे, ह्याच्यावरती क्वेश्चनिंग होऊ शकते. हा चार्ट काय सजेस्ट करतो की लाईन सपोर्ट तुमचा जर का वुडन पोल असेल तर वुडन पोलसाठी तुमचा जो स्पॅन आहे तो 40 ते 50 मीटर पर्यंत पाहिजे, रिकमेंडेड स्पॅन. आणि रिकमेंडेड व्होल्टेज 400 व्होल्ट पर्यंत तुम्ही वुडन पोल यूज करू शकतात. आरसीसी पोल आहे, रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीटचा पोल, तर ह्या केसमध्ये तुम्ही 11 kV हे रिकमेंडेड व्होल्टेज आहे त्यासाठी. आणि रिकमेंडेड स्पॅन जो आहे तो 80 to 100 मीटर आहे. स्टील पोल तुम्ही यूज केला तर स्टील पोल 400 व्होल्टसाठी, 11 kV साठी, 33 kV साठी तुम्ही यूज करू शकता. त्याचा जो रिकमेंडेड स्पॅन आहे तो 50 ते 80 मीटर पर्यंत राहील. आणि स्टील टॉवर सगळ्यात बेस्ट आहे जे ट्रान्समिशन लाईनमध्ये यूज होतं. तर या केसमध्ये 33, 66, 132, 220, 400 kV त्याच्यावरती तुम्ही स्टील टॉवर यूज करू शकता. 300 मीटर आणि अबोव या स्पॅनसाठी ते सुटेबल असेल. तर हा टेबल मी महत्वाचा मार्क करतोय, याच्यावरती क्वेश्चनिंग होऊ शकते. आता पुढे जाऊ आपण. केबल्स फॉर 3-फेज सर्व्हिस. 3-फेज सर्व्हिसमध्ये तुमचं बेल्टेड केबल जे आहे ते अप टू 11 kV तुम्ही यूज करू शकता. स्क्रीन केबल जे आहे ते फ्रॉम 22 to 66 kV यूज करू शकता. आणि प्रेशर केबल बियॉन्ड 66 kV तुम्ही यूज करू शकता. हा चार्ट पण एकदा डोळ्याखालून जाऊ द्या, याच्यावरती पण क्वेश्चनिंग मागे एक क्वेश्चन विचारला गेला होता. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे व्होल्टेज रेटिंगच्या हिशोबाने माहीत पाहिजे, बेल्टेड कशामध्ये, स्क्रीन कशात, प्रेशर कशात. अजून एक महत्वाचा चार्ट, ह्याच्यावरती पण एक क्वेश्चन एक्सपेक्टेड आहे. इन्सुलेशन क्लास तुम्हाला माहित पाहिजे. तर YA, त्यानंतर BFSC हे आपले इन्सुलेशन क्लासेस आहे. तर वाय साठी तुमचं 90 डिग्री पर्यंत ते सस्टेन करू शकतं. ए असेल तर 105 डिग्री, ई असेल तर 120, बी असेल तर 130 डिग्री, एफ असेल तर 155 डिग्री, एच असेल तर 180 डिग्री आणि सी असेल तर ग्रेटर दॅन 180 डिग्री. आता याच्यामध्ये पण तुम्हाला एकदम डिटेलमध्ये मी इथे घेत नाहीये, पण तुम्हाला बघायचं असेल तर डिटेलमध्ये काही घ्यायचं असेल तर तसं सांगा, आपण नवीन सेशनमध्ये डिस्कस करू. त्याच्यामध्ये कसं आहे बघा, आता ग्लास हा इन्सुलेटर येतो, बरोबर, ग्लास इन्सुलेटर आहे, पोर्सिलिन आहे. तर असे जे इन्सुलेटर आहे ना ते जनरली आपले बी क्लासच्या अंडर लाय करतात, क्लास बी मध्ये लाय करतात, काही क्लास एफ मध्ये लाय करतात. आणि जनरली बाकीचे जे आहेत आपले वूड, प्लास्टिक, ह्या ज्या गोष्टी, वूड झालं, जे छोटे आपले इन्सुलेटर आहे हे आपले वाय क्लासमध्ये, एकदम छोट्या क्लासमध्ये लाय करतात. तर कोण कशामध्ये लाय करतं इतक्या डिटेलमध्ये शक्यतो ते जाणार नाहीत, पण जर मला वाटलं तर नवीन व्हिडिओमध्ये मी ते अपलोड करून घेईल. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊ. कोल आणि कॅलरीफिक व्हॅल्यूचा चार्ट सुद्धा तुमच्यासाठी एकदा फक्त डोळ्याखालून जाऊ द्या. शक्यतो याच्यावरती विचारतीलच, आपण नाही सांगू शकत, पण एकदा डोळ्याखालून जाऊ द्या. पीठ असेल तर त्याची कॅलरीफिक व्हॅल्यू राहील 4000 किलो कॅलरी पर केजी. लिग्नाइट असेल तर 5000 किलो कॅलरी पर केजी.
बिटुमिनस असेल तर 7600 किलो कॅलरी पर केजी आणि अँथ्रासाइट असेल तर 8500 किलो कॅलरी पर केजी. अँथ्रासाइटचं एकदा डोक्यात व्यवस्थित ठेवा. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊ. एक शेवटचा चार्ट याच्यामध्ये मी डिस्कस करतो. हा चार्ट सुद्धा महत्वाचा आहे. प्रत्येक पॉवर प्लांटची इफिशियन्सी तुम्हाला माहित पाहिजे. याच्यातही शक्यतो थर्मलवरच ते जातील, पण तरी आपण एक ओव्हरऑल चार्टमध्ये मी तुम्हाला देतो. लक्षात ठेवा, थर्मल पॉवर प्लांटमध्ये तुमचं थर्मल इफिशियन्सी 30% पर्यंत असते आणि ओव्हरऑल इफिशियन्सी 29% पर्यंत असते. डिझेल पॉवर प्लांट घेतलं तर 25 to 35% इफिशियन्सी असेल. पंप स्टोरेज प्लांट घेतलं तर 60 to 70% इफिशियन्सी असेल. विंड प्लांट, आता पंप स्टोरेज जे घेतलं ते हायड्रोच्या अंडरच आहे, एवढं लक्षात ठेवा. विंड प्लांट जे घेतलं तर विंड प्लांटची 55 to 65%. हायड्रॉलिक टर्बाईन घेतलं तर 85 to 90%. सोलर सेल, हे लक्षात ठेवा, सोलर सेलवरती येऊ शकतं 10 ते 12%. 10 ते 12%च्या वर इफिशियन्सी नसते. फ्युएल सेलचं पण इम्पॉर्टंट आहे, 60 ते 70%. हायड्रो पॉवर प्लांटची मॅक्सिमम इफिशियन्सी असते 80 to 90% आणि न्यूक्लिअर पॉवर प्लांट याची 30 to 40%. तर एक नुसतं डोळ्याखालून जाऊ द्या हा पण चार्ट. याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट चार्ट तुमचे मी सांगून देतो आता परत एकदा तुम्हाला. इन्सुलेशन क्लास सगळ्यात महत्वाचा चार्ट आहे. केबल्स फॉर 3-फेज सर्व्हिस पण महत्वाचं आहे. त्यानंतर वुडन पोल, आरसीसी, स्टील पोल, स्टील टॉवर हे महत्वाचं आहे तुमच्यासाठी. आणि आपण सगळ्यात आधी जे बघितलं क्लासिफिकेशन ऑफ अंडरग्राऊंड केबल, हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे की एलटी कशात आहे, एसटीची रेंज काय, सुपर टेन्शनची काय. तर या हिशोबाने आपण पॉवर सिस्टीमचा सेकंड सेशन पार्ट 5B इथे मी आता एंडअप करतोय. आणि पार्ट 5C मध्ये आपण काही महत्वाचे अजून चार्ट्स मी घेणार आहे पॉवर सिस्टीमचे. तर त्याचा व्हिडिओ मोस्ट प्रोबॅबली उद्या अपलोड होईल. आणि त्यानंतर मशीनचे काही महत्वाचे चार्ट मी तुम्हाला देईल आणि 1-2 दिवसामध्ये आपण हे सेशन इथे एंड ओव्हर करू. कारण तुमचा पेपर पण आता जवळ येत चाललेला आहे. त्यामुळे हार्डली आता 2 दिवस मी तुम्हाला आणखी 2 ते 3 सेशन या 2 दिवसामध्ये अपलोड करून देतो. त्यानंतर कोणतंही सेशन मी अपलोड करणार नाही. आणि शेवटी आपण एक 29 तारखेच्या आसपास, 29-30 तारखेच्या आसपास एक पेपर सॉल्व्हिंग स्ट्रॅटेजीवरती एक व्हिडिओ शूट करू. आणि तो महत्वाचा व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे. हे सगळं तुमचं झाल्यावर बाकी आपण एक्झाम स्ट्रॅटेजी, एक्झाम कशी तुमची क्रॅक होईल आणि काय करायला पाहिजे, रिव्हिजनची काय स्ट्रॅटेजी आहे याच्यावरती आधीच मी व्हिडिओ बनवलेला होता. होप तुम्ही तो पाहिला असेल आणि त्या हिशोबाने तुम्ही वर्कआउट करताय. 3 तारखेच्या तुमच्या होणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. तर भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. आपल्या मित्रांना पण व्हिडिओ शेअर करा. थँक्यू सो मच.